तुम्हाला काय करायचं ते करा, निदान कळवा तरी आम्हाला, आहे का नाही? स्वतः सगळं ठरवून मोकळ होऊ नका, समजलं ना? या घराचे काही नियम आहेत आणि तुम्ही या घरात राहताय म्हणल्यावर या घराचे नियम तुम्हाला पाळले पाहिजेत चारुलता मॅडम. अधिपती कुणाला दुखवावं म्हणून मी हा निर्णय घेतला नाही. हे घर कसं आनंदी राहील याचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला. त्यात अक्षराची तब्येत एकदम बिघडली, त्यामुळे तुला सगळं हे सांगायचं राहिलं. पण मला असं वाटलं तिला ॲडमिट करणं हे जास्त गरजेचं आहे, म्हणून मी तिला लगेच आधी ॲडमिट केलं. आणि लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला तो सुद्धा अक्षरासाठीच. काय म्हणजे काय कसं? म्हणजे मला असं वाटलं की ती या लग्नाच्या वातावरणात जरा सहभागी झाली तर ती आनंदी राहील ना. काय तर बोलताय, कसं सहभागी होणार त्या कार्यक्रमामध्ये? ते ऍडमिट आहेत. आपण तिकडे काय ती कायमची राहणार आहे का? 1-2 दिवसात येईल घरी परत. आणि मी जितका अक्षराला ओळखतो त्यावरून मला असं वाटतंय की लग्नाचा निर्णय जो अलीकडे आलाय तो अक्षराला आवडेलच. हे बघ अधिपती बाळा, लगीन आता केलं काय किंवा नंतर केलं काय ते होणारच आहे ना व. आता ते जर का आधीच्या मुहूर्तावर केलं तर सुनबाईला जर का बरं वाटणार असेल तर मग जे काय चांगलं होते ते होऊ दे की. ते जाऊ दे, तुम्हाला काय करायचं ते करा, केव्हा करायचं ते करा, मला याच्यात अडकवूच नका तुम्ही. तुम्हाला काय तुमच्या मनाला चांगलं वाटेल ना तसं तुम्ही करा. मला फक्त तुमच्या लग्नासाठी ज्या काही जबाबदाऱ्या टाकल्या होत्या माझ्यावर मास्तरीन बाईंनी, त्या तेवढं मी करणार प्रामाणिकपणे आणि मी बाजूला होणार, एवढं लक्षात घ्या. माझं फक्त एवढंच आहे की या सगळ्यामध्ये मास्तरीन बाईसनी कुठला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. त्यासनी जर त्रास झाला की आई शपथ मग माझ्यासारखा वाईट कोण नाही बघा. आजी माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आता मास्तरीन बाई फक्त लवकर घरला येऊ देत. आता बाकी हे लग्ना बिग्नाचं काय गोंधळ घालायचं तुमचं मी करावं. करू ना समधी तयारी? हो, ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न होणार आहे.